45 year old मेल पेशंट आहे, ते अल्कोहोलिक आहे, म्हणजे त्याला दारू पिण्याची हिस्ट्री आहे. त्यानंतर 15 दिवसापासून विकनेस आहे, ट्रेमर्स आहेत 15 दिवसापासून, आणि 15 दिवसापासून ते काहीच खात नाही आहे. त्याचं ॲबडॉमिन हे डिस्टेंडेड आहे, म्हणजे समोर आलेलं आहे. तर त्याचं आपण एक्झामिनेशन कसं करायचं आहे? तर त्याचं एक्झामिनेशन हे 4 स्टेपमध्ये करायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये ते पेशंट आल्याच्या नंतरनं त्याला विचारायचं आहे, तुम्हाला भूक लागते का? जर तो सांगत असेल भूक लागत नाही आहे, तर त्याला काय काय असू शकतं? एक तर लिव्हर रिलेटेड डिसऑर्डर असणार आहेत. काय असू शकते? लिव्हर सिरोसिस, जॉन्डिस, त्यानंतरनं हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी यासारखे डिसीज असू शकतात. तर मग त्याला भूक नाही लागत नाही म्हणल्यावर लिव्हरचे डिसीज आहे हे पक्कं आहे. त्यानंतरनं दुसरा प्रश्न विचारायचा त्याचं ॲबडॉमिन बघायचं आहे, डिस्टेंडेड आहे का, म्हणजे ॲबडॉमिनमध्ये पाणी वगैरे साचलेलं दिसते का? जर ॲबडॉमिन हे पाणी वगैरे साचल्यासारखं डिस्टेंडेड दिसत असेल तर त्या व्यक्तीमध्ये अल्कोहोलिक असल्यामुळं लिव्हर सिरोसिस झालेला असू शकतो आणि पोर्टल हायपरटेन्शन बी असू शकते. अशा फेन्स ह्या एकदम व्हिजिबल दिसत असणार आहेत. त्यानंतरनं दुसऱ्या स्टेपमध्ये आपण त्या व्यक्तीचा स्क्लेरा बघायचा आहे, इक्टेरस आहे किंवा नाही ते बघण्यासाठी. इक्टेरस म्हणजे काय? पिवळे डोळे झालेले आहेत का नाही ते बघण्यासाठी. जर त्याचे डोळे पिवळे झालेले असेल तर त्या व्यक्तीमध्ये जॉन्डिस झालेला असू शकतो, आणि जॉन्डिस झाल्यामुळं त्याची ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाऊन त्याचा लिव्हर सिरोसिस झालेला असू शकतो. त्यानंतरनं आपण त्याच्या डोळ्यामध्ये पॅलर दिसते का ते पाहायचं आहे. पॅलर म्हणजे काय? तर त्या व्यक्तीचे डोळे हे पांढरे झालेले आहेत का ते पाहिजे. जर झालेले असतील तर त्याला आयर्न डिफिशियन्सी किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ॲनिमिया असू शकतो. त्यानंतरनं त्या व्यक्तीच्या पायांवर इडेमा दिसतोय का नाही ते बघायचं आहे. जर पायांवर इडेमा दिसत असेल तर लिव्हर सिरोसिसमुळं त्या व्यक्तीच्या ॲबडॉमिनमध्ये पाणी साचलेलं असणार आहे, म्हणजे असायटिस झालेलं असणार आहे. त्या असायटिसचं पाणी पूर्ण पायामध्ये साचलेलं असणार आहे आणि त्यामुळं पायावर इडेमा दिसणार आहे. त्यानंतरनं किडनी डिसिजेसमध्ये पण पायावर इडेमा दिसतोय. त्यानंतर नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये पण पायावर इडेमा दिसतोय. त्यासाठी आपण KFT, LFT ह्या सगळ्या टेस्ट करून पाहिजेत. त्यानंतरनं तिसऱ्या स्टेपमध्ये आपण त्या व्यक्तीला सुपाईन पोझिशनमध्ये झोपायला सांगायचं आहे आणि त्याचा अम्बेलिकस बघायचं आहे. ट्रान्सफर स्ट्रेच करून अम्बेलिकस बघायचे. जर फुलनेस दिसत असेल तर त्या व्यक्तीमध्ये असायटिस असणार आहे, आणि असायटिसमध्ये आपण पाल्पेट करून बघायचे स्प्लीन, त्याच्यानंतर लिव्हर. जर स्प्लेनोमेगॅली आणि हिपॅटोमेगॅली तर असणारच आहे जर लिव्हर सिरोसिस असेल तर. त्यानंतरनं त्या व्यक्तीचं ॲबडॉमिनवर एखादा लंप दिसतोय का नाही ते पाहायचं आहे. जर तो लंप असेल तर मग तो कोणता आहे ते पाहायचं आहे, की त्याला चेक करून की तो कॅन्सरस आहे किंवा नाही त्याची बायोप्सी करून पाहायचं आहे. त्यानंतरनं चौथ्या स्टेपमध्ये काही व्यक्तीमध्ये म्हणजे ॲबडॉमिन हे डिस्टेंडेड हे इस्ट्रोजन हार्मोन वाढल्यामुळं पण होऊ शकते. तेव्हा आपण त्याला विचारायचं की मग इस्ट्रोजन हार्मोन वाढलेलं आहे का नाही ते कसं बघायचं आहे. त्या व्यक्तीमध्ये गायनोकोमॅस्टिया दिसतोय का नाही ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर स्पायडर नेव्हल साईन दिसते का ते पाहायचं आहे. पाल्मर इरिथेमा दिसते का पाहायचं आहे. आणि ॲक्झिलरी हेअर्स लॉस झालेत का नाही ते पाहायचे. यावरून असं आपल्याला एक्झामिनेशन करायचे.